संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सोलापूरचे शिवसेनेचे आमदार शिवशरण पाटील बिराजदार होते आणि ही घटना कळाली. बांधवांना आम्ही त्यांना सांगितलं, लेकरा बाळासाहेब घरा बाळासाहेब बाहेर निघा आणि ठोकून काढा. आम्ही फक्त आतापर्यंत सहन करत आलो कारण आमचा समाज सहिष्णू आहे. अन्याय सहन करत आलो, अत्याचार सहन करत आलो. पण अशा प्रकारची घटना झाल्यानंतर पोलिसांच्या बाजूने पोलिसांनी लोक जेव्हा बाहेर पडले आणि सगळ्या आलेल्या गावगुंडांना ठोकून काढलं, पोलिसांनी लाठीचार्ज केला. नुसता लाठीचार्ज केला नाही, ते 108 लोकांना अटक करून तुळजापूरच्या पोलीस स्टेशनला आणून ठेवलं. मला आठवतो तो क्षण आणखीही. त्यात काही जावई आलेले होते कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यांनाही अंडरपॅन्ट बनिनवर नेलं आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. मित्र, अमरावतीहून मी निघालो, सोलापूरहून शिवशरण पाटील निघाले, किमान 10,000 लोक जमा झाले आणि 10,000 लोक. कर्फ्यू लागला. आचरेरच्या बाजूला आलूर नावाचं गाव आहे, आलूरच्या मठामध्ये 10,000 लोकांचा आम्ही संध्याकाळी मेळावा घेतला. 50 वकील कोर्ट घालून आले होते. किती केसेस होते, आम्ही फुकट चालू तर मागे हटायचं नाही. आणि तेही आंदोलन गोपाळ कुलकर्णी नावाचे निवृत्त हेडमास्टर त्या गावातले, त्यांनी पुस्तक लिहिलं आचलेरचा मुक्ती संग्राम. आजही ते पुस्तक आहे. आचलेरला खरं स्वातंत्र्य हे सीमा संघटनेच्या नंतर मिळालं, हे त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि त्या आचलेरमध्ये बांधवांना आम्ही भिडल्याच्या नंतर मला आठवतंय, कर्फ्यू लागला, 10,000 लोक होते माझ्यासोबत, 100 गाड्या होत्या. ते स्पिरिट होतं. आज ते स्पिरिट मावळले, संभाजीपती स्थिर झाले. लोक स्वार्थी बनले आणि स्वार्थी बनवणारे राजकीय पक्ष. कुठल्या कार्यक्रमाला जायचं, गाडी घोडी सगळी व्यवस्था असेल तर गाडीत बसायला माणूस मिळत नाही. तीच त्याला आता आमच्याकडे सुरू झाली. धर्मासाठी समाजासाठी योगदान देणारे आमचे जुने कार्यकर्ते जे आहेत, ते रात्रंदिवस काम करायचे, रात्री बेरात्री उपाशी राहून काम करायचे. आणि अशा पद्धतीनं या भागामध्ये प्रचंड मोठा लढा झाला. आणि शंकर पवार नावाचा महाराष्ट्रातून हद्दपार गुंड करण्यात आला. महाराष्ट्रातून हैदराबादच्या मस्जिदीच्या समोर बसून भीक मागत होता. आणि आजही तो जिवंत आहे. आजही गावात आलेला नाही. मला आठवतंय हा दिवस. संघर्ष करून समाजाला संरक्षण दिलं पाहिजे, समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मला माहिती होतं माझ्या समाजाकडे गुणवत्ता, बुद्धिमत्ता, क्षमता आहे, पण आम्हाला आरक्षण आणि संरक्षण नाही. आणि आरक्षण आणि संरक्षण